श्रीराम जय जय राम। समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही। खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही। मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची पर्वा आपण करू नये। पण सत्य अनुभवाला यायला आपली बुद्धी स्थिर पाहिजे। हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे। अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे। अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही। केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही। मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही। तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे ना। ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कोठेही मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा। एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कोणीही येऊ शकणार नाही। निश्चय मात्र कायम पाहिजे। या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू। एका गावात एक 50-60च्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता। वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता। एकदा एका साधूचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, "अहो बुवा, ती तुमची भक्ती ती ठेवा बाजूला। देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा। त्यावर साधू शांतपणे बोलला, "ते मी सांगतो, पण आता तुमचे उतारवय झाले। काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही। तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार, प्रयत्न तुम्ही केला आहे का?" हा धार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला। पण त्याचे विचारचक्र सुरू झाले। दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, "आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा." साधू बोलला, 2 वर्षे मौन धरून नामस्मरण करावे। त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला। मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली। तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "महाराज, मला सर्व मिळाले। मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत। निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य। हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत। श्रीराम जय राम। श्रीमणाचे श्लोक 76 निरूपण। नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही। म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। या श्लोकात कर्म, धर्म, योग, भोग, त्याग अशा 5 मार्गांचा विचार करून शेवटी नामावर ठेवलेला विश्वास कसा तारून नेतो ते सांगितले आहे। कर्मावर विश्वास ठेवून ईश प्राप्ती करावी म्हटले तर ते सोपे नाही। कारण परमेश्वर प्राप्तीसाठी होणारे कर्म यथासांग व्हावे लागते। कर्म यथासांग झाले तरी ते ईश्वरार्पण करावे लागते। कर्म कोणते व अकर्म कोणते यात बुद्धिवान लोकातही सदेह असतात। कर्म करताना जर वैगुण्य राहिले
तर हरी हरी म्हणावे लागते. म्हणजे कर्ममार्ग जरी अवलंबला तरी नामाचा आधार घ्यावाच लागतो. धर्म या शब्दाच्या अनेक व्याख्या केल्या आहेत. समर्थ म्हणतात, सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. भगवंत म्हणतात, धर्मोद्भक्तीकृत प्रोक्तः, माझी उत्तम भक्ती करणे म्हणजे धर्म, असे भगवंत उद्धवाला सांगतात. नामाने रूपाशी तादात्म्य लगेच पावत असल्यामुळे नामच सर्वश्रेष्ठ आहे. योग म्हणजे अष्टांग योग, यम, नियम, आसन इत्यादी 8 पायऱ्या चढण्यासाठी शारीरिक कष्ट व मानसिक श्रम करावे लागतात. चित्तवृत्ती आटोक्यात ठेवाव्या लागतात. आहार विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मनाला आवरावे लागते. विषयाकडे धावणारे मन पुन्हा पुन्हा वळवावे लागते. म्हणजे मानसिक कष्ट खूप करावे लागतात. त्यापेक्षा नाम पटकन ध्येय वस्तू गाठून देते. भोग घेतल्याने तात्पुरते समाधान मिळते. एखादी वस्तू प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो, पण शाश्वत आनंद मिळत नाही. पण नामाने, भजनाने एकाग्रता येते, समाधान मिळते. त्याग ही एक साधनाच आहे. त्याग कर्मफलाच करायचा. कर्म करायचे, पण त्याच्या फलाची अभिलाषा धरायची नाही. सामान्य माणसे कोणतीही अगदी क्षुल्लक गोष्ट सुद्धा काहीतरी मिळेल या आशेने करत असतो. कर्मफलाची इच्छा त्याग करणे इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणून समर्थ नाम घ्यायला सांगतात. नामाने करता करविता मी नसून देव आहे अशी मनाची धारणा होते. मीपणा गळून पडतो. नामाने ईश्वर प्रसन्न होतो. पण ईश्वर प्रसन्न होण्यासाठी नामावर विश्वास असायला हवा, तरच भगवंताची प्राप्ती होईल. म्हणूनच समर्थ प्रभातकाळी नाम घेण्यास सांगतात. ज्या क्षणी नामाबद्दल विश्वास आपल्या मनात जागा होईल तो क्षण म्हणजे प्रभात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. खऱ्या प्रेमाने आपला भार रामावर टाकावा. श्री महाराजांच्या जवळ शिल्लक असे काही राहत नसे. रोज नवा बाजार करावा लागे. एक दिवस त्यांनी काशीमधील उत्तम अशा 100 शास्त्रपंडितांना भोजनाचे आमंत्रण दिले. बाजारातून अनावयाच्या पदार्थांची यादी तयार झाली. त्यासाठी 195 रुपये पाहिजे होते. कारण प्रत्येक पंडिताला श्री महाराज एक वस्त्र देखील देणार होते. त्यांनी आपल्या फरगोलाच्या खिशात हात घालून पाहिले, तेव्हा एकही पैसा जवळ नसल्याचे आढळून आले. उसने अवसान आणून श्री महाराज म्हणाले, अरे चा, आता काय करायचे? मी तर त्या लोकांना आमंत्रण देऊन बसलो. बरे, तुम्ही तरी मला कोणी सावध करायचे? असे बोलून बरोबर आलेल्या प्रत्येकाजवळ ते पैसे मागू लागले. श्री महाराज जेव्हा स्वतः पैसे गोळा करू लागले, तेव्हा कोणी 1 रुपया, कोणी 2 रुपये, कोणी 5 रुपये, कोणी 25 रुपये असे प्रत्येकाने पैसे दिले. हे सर्व मिळून 180 रुपये जमा झाले. त्यावेळी आठवण झाल्यासारखे करून श्री महाराज म्हणाले, हरिपंत, आपण गादीखाली पाहायला विसरलो. पहा तर बरे, तिथे काही शिल्लक असेल. हरिपंतांनी गादीखाली पाहिले तर 200 रुपये आढळले. ते त्यांनी श्री महाराजांसमोर ठेवले असता श्री महाराज म्हणाले, रामाची कृपा माझ्यावर आहे, नाहीतर आज खरी फजितीची वेळ आली होती. पण आपण तरी घाबरावे का? ज्याच्या नावाने लोकांना बोलवले त्याच्या मनात नसेल तर काहीच घडणार नाही, पण त्याच्या मनात असेल तर तो कधीही कमी पडू देणार नाही. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर घडवून आणतो
असा माझा अनुभव आहे. आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो, ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. नंतर श्री महाराजांनी सर्वचे पैसे परत केले. प्रेमाने अन्नदान आणि भगवंताचे नाम या 2 गोष्टींना ते फार महत्त्व देत असत. संकलन डॉक्टर D.D. देशमुख, कामठेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.